राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी दांडी मारली आहे। डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडे कॅबिनेटला गैरहजर राहिल्याची माहिती मिळते। मात्र असं असलं तरी मागील काही दिवसांमध्ये धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अनुपस्थितीचे अनेक अर्थ काढले जात आहेत। बघूया। धनंजय मुंडे कॅबिनेटला गैरहजर, ऑपरेशनमुळे मुंडेंची दांडी, मुंडेंच्या दांडीची महाराष्ट्रात चर्चा। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारल्यानं जोरदार चर्चा सुरू झाली आहे। धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक चर्चांना उधाण आलंय। डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडे गैरहजर असल्याची माहिती देण्यात आली आहे। पुढचे काही दिवस धनंजय मुंडे विश्रांती घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे। डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडे कॅबिनेटला अनुपस्थित होते। ऑपरेशनला 6 दिवस पूर्ण झाले। डॉक्टरांनी 10 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। त्यामुळे धनंजय मुंडे कॅबिनेट बैठकीला उपस्थित नाहीत। कॅबिनेट बैठकीला उपस्थित न राहण्याचा दुसरा कोणताही विषय नाही असं अधिकृतपणे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आलं। डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे कॅबिनेटला गैरहजर राहिले दुसरं कोणतंही कारण नाही असं जरी कळवण्यात आलं असलं तरी इतर अनेक कारणांची जोरदार चर्चा सुरू आहे। धनंजय मुंडेंवर करण्यात आलेले आरोप आणि त्यांनी मारलेली दांडी याचा संबंधही जोडला जातोय। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, पवन चक्की खंडणी प्रकरण, नियोजन समितीतील निधीचा घोटाळा, कृषी खात्यातील वस्तूंच्या खरेदी घोटाळ्यासंदर्भात धनंजय मुंडेंवर अनेक आरोप करण्यात आले। त्यामुळेच धनंजय मुंडे हे कॅबिनेट पासून लांब राहत आहेत का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। ओम देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।